नमस्कार. मी प्राध्यापक सुहास पाटील, सदस्य ऊस दर नियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य. सोलापूर जिल्ह्यातील 2025-26चा ऊस गाळप हंगाम संपूनही जवळजवळ 3 महिने होऊन गेले, परंतु सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना FRP प्लस जाहीर केलेला जो ऊसाचा पहिला हप्ता आहे तो सुद्धा अद्यापपर्यंत दिलेला नाही. याबाबतचे निवेदन मी राज्याचे मुख्य सचिव अग्रवाल साहेब यांना दिलं आणि त्या दिवशीच्या निवेदनामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे यांचे 58 कोटी रुपये थकीत असल्याचे त्या निवेदनात होते. मी ते निवेदन देत असताना 15 एप्रिल 2026च्या साखर आयुक्तांच्या ऑडिट रिपोर्टनुसार मी ते निवेदन दिलेलं होतं, परंतु 15 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान विठ्ठल साखर कारखान्याने FRPची पूर्ण रक्कम दिलेली निदर्शनास आलं. पेपरला बातम्या पण दिल्या, त्यांच्या MDनी पण पेपरला बातम्या दिलेल्या आहेत. वास्तविक ऊस दर नियंत्रण कायदा 1966चा नुसार शेतकऱ्यांचा ऊस तोडल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना ऊसाचं पेमेंट देणं बंधनकारक आहे आणि त्यानंतर 15% व्याजदराने शेतकऱ्यांना पैसे द्या असा ऊस दर नियंत्रण कायदा सांगतो. परंतु त्या कायद्याची पायमल्ली या महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी अद्यापर्यंत केलेले आहे. त्यासाठीच केंद्र शासनाने ऊस दर नियंत्रण कायदा 1966 मध्ये नवीन काही वाढ करून 2026 हा आणलेला आहे. असं असताना मी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित आबा यांना विनंती करेन की आपण FRP सगळ्या सभासदांना दिलेल्याचं जाहीर केलं, परंतु आपण 3001 रुपया जो दर जाहीर केलेला आहे तो गाळप हंगाम पूर्ण होईपर्यंतच्या शेवटच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही दिलेला आहे का नाही याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही शेतकरी चळवळीतील सर्व पदाधिकारी मंडळी आमची एकच न्याय भूमिका असते की सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे, त्यांच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजेत. आणि त्यासाठी आम्ही जिथं आम्हाला प्रशासनामधील अधिकारी असतील किंवा रस्त्यावर येऊन आंदोलनं करायची वेळ असेल, एव्हाना कारखान्यावर येऊन सुद्धा आम्ही तुम्हाला जाब विचारत असतो. आणि म्हणूनच आपण सुद्धा एक आत्मचिंतन करा. त्याच पद्धतीनं विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने 2016-17च्या गाळप हंगामामध्ये RSF आणि FRP यानुसार जो अधिकचा दर होता त्यामध्ये RSF नुसार 231 रुपये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे तत्कालीन सभासदांना पैसे मिळणे बाकी. याबाबतची उच्च न्यायालयात त्यांनीच रीट दाखल केली ती. उच्च न्यायालयाचा निर्णय त्यांची रीट फेटाळली गेली आणि फेटाळल्यानंतर त्या संदर्भातील निर्णय हा ऊस दर नियंत्रण जी समिती आहे त्या समितीसमोर आला. मी आज या सोलापूर जिल्ह्यातून ऊस दर नियंत्रण समितीचा सदस्य म्हणून मी तिथं काम करतोय म्हटल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील जर हिअरिंग असेल तर त्या हिअरिंगच्या बाबतीत जर चांगली स्टँड भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळवून देण्यासाठी मी जर तिथं काही मुद्दे उपस्थित केले तर त्याचं आपणाकडून किंवा आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आमच्यावर सोशल मीडियातून चुकीच्या पद्धतीने बडीमार व्हायला लागलेला आहे. मीही शेतकरी कुटुंबातीलच आहे आणि मलाही आज शेतकऱ्यांना पैसे मिळावे ही भूमिका माझी असते. खरं आहे की आपण 10 दिवसाने आपला साखर कारखाना पैसे देतोय, त्या बाबतीत आम्ही कधीच तुमच्यावर आक्षेप आणि आरोप केलेले नाहीत. परंतु या 5-6 वर्षात तुम्ही 10 दिवसांनी पेमेंट द्यायला सुरुवात झाली, पण त्याच्या अगोदरचं जर तुम्हाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं काही देणं असेल तर ते तुम्हाला दादा द्यावं लागेल. ते देणं तुम्ही नाहीच असं म्हणताय आणि त्या पद्धतीने तुम्ही आकडेवारी पण आम्हाला सादर केलेली आहे.
की त्यामध्ये आपण बघितलं की FRP पेक्षा मी 600 रुपये जादा दिलेल्याचं आपण त्यामध्ये सांगितलं. परंतु त्यावेळेस FRP आणि RSF यामध्ये जो अधिक दर असेल तो दर देणे आपला बंधनकारक आहे. आणि असं असताना आपण RSF नुसार अधिकचा दर दिलेला नाही. म्हणूनच या ऊस दर नियंत्रण मंडळाच्या समोर त्या दिवशी तुमच्या कारखान्याचे MD कार्यकारी संचालक असतील, अकाउंटंट असतील, यांनी वकील साहेबांना घेऊन येऊन युक्तिवाद मांडला. त्यामध्ये चर्चा झाली. त्याच पद्धतीने शेतकरी प्रतिनिधी पण तिथं आले आणि शेतकरी प्रतिनिधींनी सुद्धा तिथं लिहून दिलं आणि सांगितलं, तोंडी सांगितल्याचं सुद्धा लेखाजोखा आमच्याकडे उपलब्ध आहे की आम्हाला पाठीमागचं देणं नको. म्हणजे आज हे 5 शेतकरी जे आज तिथं आलेले होते त्या शेतकऱ्यांनी 12,000 ऊस उत्पादक सभासदांचं प्रतिनिधित्व करत असताना त्या 12,000 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं का? आणि त्या शेतकऱ्यांनी असं लिहून देणं आणि तिथं मीटिंगमध्ये असं स्पष्टपणे बोलणं कितपत योग्य आहे हे आपणच आपलं आत्मचिंतन करायला हरकत नाही. म्हणून माझाही विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या विरोधात कुठला आरोप आहे असा अजिबात नाही. सोशल मीडियातून आम्ही तुमची बदनामी करतोय असं अजिबात सुद्धा नाही. पण आमचं एकच मत आहे की जुनी काही देणी असतील तर ते आपल्याला देणं बंधनकारक असेल एवढं मात्र नक्की. राहिला प्रश्न सोशल मीडियातून आपलेच काही पदाधिकारी कार्यकर्ते आमच्यावर टीका टिप्पणी करतात की मोहिते पाटलांच्या पाठीमागचं थकीत देणं बघा किंवा इतर कारखान्यांचं बघा. खरं आहे की मोहिते पाटलांनी सुद्धा आज करकमचा साखर कारखाना आपण घेतला. विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट नंबर 2 हे आपले झालेलं आहे. आता त्या युनिटमध्ये तुम्ही कारखाना हस्तांतर करत असताना त्या कारखान्याला शेअर्स म्हणून कोट्यवधी रुपये आज सगळ्या तमाम या माढा मतदारसंघातील पंढरपूर तालुका असेल, माढा तालुका असेल, इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी तिथं पैसे शेअर्स रूपाने भरलेले आहेत. प्रत्येकाला वाटलं की करकमचा साखर कारखाना सुद्धा आपला आहे आणि तो साखर कारखाना चालल आणि या अनुषंगाने मोहिते पाटलांनी तो साखर कारखाना स्थापन केला आणि त्यावेळेस सगळ्यांनी शेअर भरले. कारखाना हस्तांतर करत असताना शेतकऱ्यांची देणी कुणी द्यायची या बाबतीत ना मोहिते पाटलांनी स्पष्ट केलं आणि आपण बबनदादा ना तुम्हीही स्पष्ट केलं की ते शेतकऱ्यांचं देणं आम्ही लागत नाही. त्यामुळे सगळ्या शेतकरी वर्गात सुद्धा संदिग्धत आहे. त्यामुळे आम्ही कुणाची बाजू घेऊन बोलणार नाही. आमचा उद्देश नाही कुठल्या कारखान्याच्या विरोधात हेतुपुरस्सर काही बदनामी करण्याचा. परंतु आम्ही मात्र ज्या ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ज्या ज्या साखर कारखान्यांकडे थकीत देणं आहे त्या संदर्भात भांडलं तर तुम्हाला कोणाला राग येऊ नये. आणि म्हणूनच मी अभिजिताबा पाटील असतील, बबनदादा असतील किंवा मोहिते पाटील असतील यांना सुद्धा मी आवर्जून विनंती करेल की आपल्या शेवटी शेतकरी हा आपला ग्राहक आहे आणि त्या ग्राहकाला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने वागणूक दिली पाहिजे. त्याची जुनी देणी सुद्धा आपण दिली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. म्हणून मी मोहिते पाटलांना सुद्धा या माध्यमातून विनंती करेन की आपणही करकमच्या साखर कारखान्यासाठी जे काही शेअर्स लोकांचे गोळा केले ते शेअर्स तुम्ही कशा पद्धतीने देणार आहात या बाबतीत सुद्धा खुलासा केला पाहिजे. आणि आम्ही काही थोड्याच दिवसात सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही आपणाकडे याची सुद्धा विचारणा करायला येणार आहे की या शेअर्सचं तुम्ही शेअर्स देणार आहे का? ज्यांनी साखर कारखाना घेतला ते बबनदादांचा जो साखर कारखाना आहे विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट 2 हे शेअर्स देणार आहेत. या बाबतीत आपणही स्पष्टपणे आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना क्लिअर करा, संदिग्धता ठेवू नका. आणि शेवटी राहिला की अभिजिताबा, मी कुठल्याही साखर कारखान्याच्या विरोधात नाही. आपण जर फेब्रुवारीमध्ये साखर कारखाना बंद झाला आणि फेब्रुवारी नंतर 14 दिवसाच्या आत जर तुम्ही शेतकऱ्यांचं जर लागलीच सगळं देणं दिलं असतं तर आम्ही तुमची पेपरला नावं टाकून किंवा बाईट टाकून कधीच बोललो नसतो. खरं आहे की आपण या सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराची कोंडी फोडली, हे मात्र आम्ही सर्वजण मान्य करतो की आपण ऊस दराची कोंडी फोडली आणि त्यामुळे इतर सर्व साखर कारखानदारांना आपल्या सांगण्याप्रमाणे साखर ऊस उत्पादकांना दर द्यावा लागला. परंतु गेल्या 2 वर्षापूर्वी आपण 35 रुपये दर जाहीर केला आणि 35 रुपये दर जाहीर करत असताना 31 रुपये दर तुम्ही शेतकऱ्यांना दिला. आणखी तुमचे 400 रुपये येणे बाकी आहे.
म्हणजे जे दर तुम्ही आज आपल्याला राजकीय महत्वाकांक्षेपोटी तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळता, त्या पद्धतीनं तुम्ही ते दर सुद्धा शेतकऱ्यांना दिले पाहिजेत. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही जर 3500 रुपये दर दिला तर बबनदादांनी सुद्धा त्यावेळेस निवडणुकीच्या अनुषंगाने काही घोषणा केलेल्या होत्या की जर पुढच्या उमेदवाराने जर 3500 रुपये दर दिला तर मी त्याच्यावर 1 रुपया अधिकचा दर देईन. मला दादांनाही विनंती करायची, आपला तर कारखाना खूप चांगल्या पद्धतीने चालतोय, आपणही पुढचा किती दर देणार आहे याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, पण आपल्या शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सुद्धा आपण राहिलेले 500 रुपये ते पण जाहीर केल्याप्रमाणे द्या. शेतकरी खूप आपली वाट पाहतोय. आणि म्हणून मी आमदार अभिजित आबा पाटील असतील, मोहिते पाटलांचे सर्व साखर कारखाने असतील, किंवा यवना बबनदादा यांचे विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना असेल, किंवा त्यांचे बाकी सर्व 2-3 युनिट असतील, या युनिटच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला पाहिजे. त्यातलं एक उदाहरण सांगतो की कमला भवानी जो साखर कारखाना आहे त्याचे सुद्धा आज जवळजवळ 30 ते 32 कोटी रुपये शेतकऱ्यांचं देणं आहे. का हो? तुमचा एक साखर कारखाना चांगला चालतो, सहकारी साखर कारखाने चांगले चालतात, आणि प्रायव्हेट साखर कारखाने मात्र तुम्ही आजारी दाखवता. त्यांच्या 4-4, 5-5 महिने झालं शेतकऱ्यांची थकीत देणी आज तुम्ही द्यायला तयार नाही. तुम्ही मोठी माणसं आहात. आज सर्वसामान्य शेतकरी संघटित नसल्यामुळं आज तुम्ही सर्व कारखानदार त्या शेतकऱ्यांना वेठीस धरताय, आणि ते वेठीस धरू नये म्हणून आम्ही चळवळीतील काही कार्यकर्ते जर आम्ही प्रकर्षाने कारखानदारांचे हिशेब मांडायला लागलो तर सर्व कारखानदारांना राग येतोय. यावर सुद्धा आपण सर्वांनी आत्मचिंतन करा. आणि मी शेवटी जाता जाता एकच म्हणेन की आपण सर्व साखर कारखानदारांनी या सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या एवढीच विनंती करतो. आणि 2025-26चा जो कालचा गाळप हंगाम झाला त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 23 साखर कारखान्यांकडे 217 कोटी रुपये थकीत आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यातलं 217 कोटी रुपये जर कारखाना सीझन बंद होत असताना FRPचे जरी शेतकऱ्यांना मिळाले असते तरी सुद्धा या सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्योग व्यवसाय, छोटे छोटे दुकानदारी ही किती डेव्हलप झाली असते, ही किती विकसित झाली असते. आज शेतकऱ्याकडे स्वतःचं पीक आज चांगला आणायला त्याच्याकडे पैसे नाही, त्याच्या मुलाबाळांचे शिक्षण करायला पैसे नाही, त्याच्या घरात मुलांचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, त्या लग्नाचा बस्ता बांधायला पैसे नाहीत. अशी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. म्हणून कारखाना चेअरमन, कारखाना MD, कारखाना डायरेक्टर यांना आमचे शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून माझी विनंती असेल की तुम्ही शेतकऱ्यांचं दुःख जाणा, शेतकऱ्यांच्या वेदना जाणा, आणि थकीत देणी आपण देण्यासाठी सर्वार्थाने पुढे या. एवढंच मी आवाहन करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.